त्यांना शिवसेनेची उमेदवारी करावी लागली. तुमचा भाजपमध्ये असताना काय आग्रह होता आणि आज जो काही अन्याय तुमच्यावरती होतोय त्यामागची कारण काय आहे तुम्हाला असं वाटतं? विधानसभा निवडणुकीच्या वेळेस भारतीय जनता पक्षाला ही विधानसभेची जागा मिळावी आणि आमचा भाजपचा उमेदवार हे सुजयदादा विखे पाटील असावे ही आमची आग्रही मागणी होती. आता ही आमची मागणी असताना अमोल खताळांना असं वाटायचं की ह्या माझ्या उमेदवारीला विरोध करतायत. ती खुन्नस डोक्यात ठेवून त्यांनी आमचं आज तिकीट कापलंय आणि त्याच्यानंतर या वेळेला पण या निवडणुकीत पण आमची अशी आग्रही भूमिका होती की ही नगराध्यक्षाची जागा भाजपला मिळाली पाहिजे आणि नगराध्यक्ष हा भाजपचा पाहिजे. पण तिथे सुद्धा शिवसेनेला उमेदवारी गेली. लोकसभा असू द्या शिवसेना, विधानसभा असू द्या शिवसेना, नगरपालिका असू द्या शिवसेना. मग इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काही सतरंजा उचलायचा हा आमचा प्रश्न आहे. मग भाजपच्या कार्यकर्त्यांवर जर असा अन्याय होत असेल तर तो निषेधार्थ आहे. आमदार अमोल खताळांनी या निवडणुकीत जे कार्यकर्ते 3-3, 4-4 वर्षापासून निवडणुकीची तयारी करतात त्यांचे तिकीटच नाकारले आणि जे कार्यकर्ते एखाद्या प्रभागातून त्यांच्या प्रभागातून निवडणुकीची तयारी करतात, समजा कोणी 11 मधून तयारी करतं त्याला 14 मध्ये नेऊन टाकायचं, कोणी 5 मधून तयारी करतं त्याला 7 मध्ये नेऊन टाकायचं. या गोष्टीमुळे आता हे उमेदवार कसे निवडून येतील हा आमच्या पुढे सर्वात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळं आता निवडणुकीचा निकाल काय लागणार, आता अमोल खताळांनी हे असं धोरण का अवलंबलं, कोणाच्या सांगण्यावरून केलं, ते आता हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारायला पाहिजे. म्हणजे मूळ भाजपचे असलेले अमोल खताळ आता शिवसेनेत जरी असले तरी मग त्यामुळे ते आता भाजप संपवायला निघाले का? मग काय वाटतं तुम्हाला तुमच्या भाजपच्या मूळ लोकांना? आता ते शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांना त्यांचा पक्ष वाढवणं हे क्रमप्राप्त आहे. पण तो वाढवत असताना त्यांनी भाजपचा एवढा द्वेष करणं हे आम्हाला न पटण्यासारखं आहे. ते भाजपचा द्वेष करून त्यांची सेना वाढवतायत. त्यांनी त्यांची सेना जरूर वाढवावी पण त्यात भाजपच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करू नये ही आमची भावना आहे. उमेदवारी मिळाली नाही एवढ्या वर्ष त्यांच्यासाठी देऊ नये आहेत ते तर आम्हाला वाईट वाटतंच, परंतु आमच्यावर अन्याय झालेला आहे. आम्हाला खूप वाईट वाटलं की आम्ही इतके वर्ष काम केलं आणि आम्हाला डावलण्यात आलं. खूप वाईट वाटलेलं आहे आम्हाला. भावना त्या भावनेतूनच आम्ही ना आता त्याकरताच आम्ही एवढी लढत पण देतोय आणि आमच्या शब्दात पण शक्यच नाहीये ना. आम्ही इतके वर्षाचं ते एक प्रकारे संघर्षच करतोय ना, संघर्ष करतोय ना, आम्हाला काही न्याय मिळाला नाही आणि म्हणून आम्ही अपक्ष हे निवडलेलं आहेत, त्याच्यावर उभे राहिलेलं आहेत. आणि तुम्हाला मी सांगते, मी नगराध्यक्ष म्हणून उभे राहिलेत आणि बाकीचे जे बरेच आहेत अपक्ष म्हणून उभे राहिलेत आणि आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही भाजपचे, आमचं भाजपचं कमळ आहेत आणि ते संगमनेरमध्ये भाजपचंच कमळ उमलणार आहेत. कारण की हे जे आहेत हे जे तिकिटांच्या बाबतीतला विषय असू द्या किंवा काय ते सुकाणू समितीने काय केलं असेल ते, परंतु हे जे आहेत हे सर्व लोकांच्या लक्षात आलेलं आहे. लोकांच्या लक्षात आलेलं आहे का काय झालेलं आहे ते. परंतु लोकांना हे सुद्धा माहिती आहे का आम्ही इतके वर्षाचे भाजपचे कामं करतोय, एकनिष्ठ आहे, त्यामुळे लोक आमच्या पाठीशी आहेत. आणि ही जी लढत आहेत ना ही माझ्यात आणि मैथिली तांबे यांच्यात आहे, नका की सुजाता खताळ यांच्यामध्ये. त्यांना ओरिजिनल मध्ये कोणी ओळखतच नाही. सुवर्ण खताळ यांच्यामध्ये आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.